नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही 25 वर्षापूर्वी संतोष पवार या तरुणाबरोबर घडली होती. संतोष पवार हा ड्रायव्हर लाईनमध्ये होता. तो त्याच्या सुमो गाडीवर ट्रिपा मारायचा. ही घटना आम्हाला संतोष पवारनीच पाठवली आहे. आजपासून 25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये संतोषचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस होता. तो पॅसेंजर घेऊन गावोगावी जायचा. एकदा पुण्यामध्येच पेठ एरियामध्ये असंच एक पॅसेंजर त्यांनी घेतलं. ते पॅसेंजर दोघं भाऊ होते आणि त्यांच्या बायका आणि दोघांची छोटी छोटी मुलं होती. संतोषने ते पॅसेंजर पुण्यामधनं घेतलं आणि कोल्हापूरच्या दिशेला निघाला. तर शिवापूरपर्यंत आल्यावर त्याच्यातल्या एका भावाने संतोषला गाडी थांबवायला सांगितली. त्यांनी गाडी थांबवली आणि ते दोघे भाऊ उतरून बाहेर गेले आणि चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि त्या दोघांसाठी दारू आणली. ते दोघं गाडीतच दारू पित होते आणि गप्पाही खूप रंगल्या होत्या. चेष्टा मस्करी संतोषही एन्जॉय करत होता. आता रात्रीचे 2-2:15 झाले होते. आता गाडीमधील गप्पा थांबल्या होत्या. गाडीतील मुलं आणि बायका झोपल्या होत्या आणि त्या दोघां भावांपैकी एक भाऊ संतोषच्या बाजूला बसला होता. त्याला नशा खूप झाली होती. संतोष आता त्या हायवेने पुढे निघाला आणि त्या सुमसान रोडवर अचानक संतोषने पाहिलं काही अंतरावर एक बाई एका बाळाला घेऊन रोडच्या मध्ये आली आहे आणि ती मधीच बसली आहे. संतोषने खूप जोरात ब्रेक मारला. ब्रेक मारताच गाडीतील सगळे जागे झाले. जो पुढे बसला होता तो संतोषला म्हणाला, "अरे बाबा, काय झालं? काय एवढ्या जोरात ब्रेक मारलाय?" तर संतोष त्याला म्हणाला, "साहेब, समोर बघा." समोर बघतोय तर काय, एक बाई पांढरी साडी घातलेली, हातात बाळ आणि ती रोडच्या मधोमध मांडी घालून बसली. ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले. एवढ्या रात्री ही बाई कुठून आली? सगळ्यांनी आजूबाजूला पाहिले तर रोडच्या उजव्या साईडला थोडा उजेड दिसत होता. त्यांना वाटलं की ही बाई नवऱ्याशी भांडण करून जीव द्यायला आली आहे. तर संतोष ड्रायव्हर लाईनमध्ये खूप जुना होता. त्याला बऱ्यापैकी माहिती होती. संतोष त्या दोघा भावांना म्हणाला, "साहेब, बहुतेक दरोडेखोर दिसतात ते." तर तो त्यातला मोठा भाऊ म्हणाला, "नाही हो, बहुतेक ती बाई येणं नवऱ्याशी भांडणं करून इथं आली असेल. चला बघू." आणि त्याचा जो लहान भाऊ होता तो पुढे बसलेला, तो संतापला होता. तो म्हणाला, "कसले दरोडेखोर? बघतो मी, चला त्या बाईला आपण बाजूला काढूया." संतोष त्यांना म्हणाला, "साहेब, थांबा जरा." आणि त्यांनी गाडीमध्ये पडलेला एक लोखंडी रॉड त्यांच्या हातात दिला आणि म्हणाला, "साहेब, आता चला." तर संतोषने गाडी चालूच ठेवली होती. ते तिघंजण उतरले आणि त्या बाईच्या जवळ गेले. संतोष त्या बाईला म्हणाला, "अहो बाई, वेळ लागले का? एवढ्या रात्री लहान बाळाला घेऊन कसं रोडमध्ये येऊन बसता? एवढ्या स्पीडने गाड्या येतात ते, तुम्हाला कळत नाही?" मोठा भाऊ म्हणाला, "अहो बाई, अहो काय रस्त्यामध्ये येऊन बसलाय? काय घरात काय भांडणं झाली का?" ती बाई एक नाही दोन नाही. परत संतोषने तिला म्हणाला, "अहो बाई, उठा, आम्हाला जाऊ द्या, रोड सोडा." बाई एक नाही दोन नाही, काहीच बोलत नव्हती. दोघा भावांमधला जो लहान होता, ज्याला नशा जास्ती झाली, त्याने रागात येऊन त्या बाईच्या खांद्यावर लात मारली आणि म्हणाला, "ए चल उठ आणि हो तिकडं." जशी लात मारली तशी त्या बाईने आपली गर्दन वर केली. बघतायत तर काय, त्या बाईच्या चेहऱ्यावर पूर्ण सुरकुत्या होत्या, जसं काय कोणी चाकूनी वार केलेत. आणि तिचे डोळे एकदम लाल 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 होते, जसं काय तिच्या डोळ्यात रक्तच उतरलं होतं. तिच्या मांडीव जे बाळ होतं
त्याला मुंडकंच नव्हतं. ते बघून त्या दोन भावांपैकी जो मोठा होता आणि संतोष हे गाडीच्या दिशेला पळू लागले. पळताच बघतात तर काय, ज्यांनी लात मारली होतं तो लहान भाऊ त्या बाईकडेच बघत थांबला होता तिथे. तर ते दोघं पुन्हा मागं गेले आणि त्याला ओढत ओढत गाडीमध्ये बसवला. संतोषी गाडीत बसला आणि जोरात ओरडला, काचा लावून घ्या, काचा लावून घ्या. सगळ्यांनी काचा लावल्या. गाडी त्यांनी एवढी स्पीडमध्ये पळवली आणि ती बाई समोरच उभा होती. त्यांनी सरळ तिला उडवली आणि गाडी जोरात पळवत सुटला. काही अंतरावर गेल्या होत्या संतोषने बाजूला पाहिले तर ती बाई काचेतून सगळ्यांकडे बघत होती. ते बघताच संतोषचा भान हरपला. त्याला सुधारणा काय, तो एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवत होता. गाडीमधले सगळी लहान मुलं बायका खूप घाबरल्या होत्या, आरडाओरडी करत होत्या. संतोष गाडीवर कॉन्सन्ट्रेशन करत होता. फुल स्पीडमध्ये गाडी चालवत होता. साधारण 2 किलोमीटर अंतर कापल्यावर संतोषला एक किंचाळी ऐकू आली. संतोषने ते दुर्लक्ष गाडीवर कॉन्सन्ट्रेशन करत गाडी चालवू लागला. आता ती बाई त्याला कुठंच दिसत नव्हती. काही अंतर कापल्यानंतर त्याला रोडच्या कडेला एक हॉटेल दिसले. आता ते खूप लांब आले होते. संतोष त्या दोघांना म्हणाला, साहेब पोरं लय घाबरलीत, जरा हॉटेलवर थांबूया आपण. गाडीमध्ये सगळेच घाबरलेत, जरा पाणी वगैरे चहा पिऊया, त्यांची भीती कमी होईल साहेब. तो माणूसही बोलला, हा घ्या, हॉटेलच्या इथं घ्या. संतोषने गाडी हॉटेलच्या दारात नेली आणि ते सगळे घाबरत उतरले आणि हॉटेलमध्ये गेले. आता तिथं काही लोक होती. ह्या सगळ्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी पहिलं पाणी पिलं आणि चहा सांगितला. संतोष हॉटेलच्या मालकाकडे गेला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेवढ्यात ते दोघे भाऊ पण आले तिथं. मालक म्हणाला, साहेब तुमचं नशीब खूप चांगलं आहे, देव तुमच्या पाठीशी आहे. आजपर्यंत त्या बाईच्या तावडीतनं कोणीच सुटलं नाही आहे. तुम्ही कसे वाचलास? ज्या रोडने तुम्ही आलेत त्या रोडला तिचंच राज्य आहे. आजपर्यंत त्या रोडला खूप ॲक्सिडेंट झालेत. तिला खूप जणांनी पाहिलं पण होतं. ते ऐकून त्या तिघांना धक्काच बसला. त्या 2 भावांपैकी मोठा भाऊ म्हणाला, साहेब घ्या तुमचे पैसे, आणि संतोषला म्हणाला, चल लगेच आम्हाला कोल्हापूरला घेऊन चल. संतोषने गाडी काढली. आता ते कोल्हापुरात पोचले. त्यांनी हॉटेल बुक केलं. हॉटेलमध्ये सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या आणि ते सगळे पहाटेच्या आरतीसाठी महालक्ष्मी मंदिरात गेले. आता आरती चालू होणार होती. त्यांच्या हातामध्ये पूजेची ताटं होती. जशी आरती चालू झाली तसा तो लहान भाऊ वेड्यासारखं करायला लागला. आरतीची ताटं फेकू लागला, ओरडू लागला. तो कोणालाही आवरत नव्हता. ते बघून त्याचा मोठा भाऊ मंदिराच्या बाहेर पळत गेला आणि लँडलाईनवरून कोल्हापुरातल्या पाहुण्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की येताना 10-12 जण घेऊन या, असा प्रकार घडला आहे. त्याचे पाहुणे आले. त्यांनी सोबत 10-12 जण आणले होते. त्या सगळ्यांनी त्याला कसंबसं धरून ठेवलं. त्याचा मोठा भाऊ आपल्या पाहुण्यांना म्हणाला की आता ह्याला घरी कसं न्यायचं पुण्याला? गाडीमध्ये सगळी बाया माणसं आहेत आणि मुलं आहेत, ह्याला मी एकटा कसा आवरणार? तर त्याचे पाहुणे म्हणाले, एक काम करा भाऊ, अजून एक दुसरी गाडी करा, त्याच्यामध्ये आम्ही येतो, हा आपल्याबरोबर राहील, आपण ह्याला पकडून नेऊया पुण्यापर्यंत. तो मोठा भाऊ म्हणाला संतोषला, काम कर, तू ह्या बायकांना आणि मुलांना तुझ्या गाडीत बसव आणि तू आमच्या गाडीच्या मागे ये. त्यांनीही तसंच केलं. आता ते पुण्यात आले. संतोषने त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडवलं. पण हा घडलेला प्रकार बघून काहीच पैसे मागितले नाही. त्याचा मोठा भाऊ म्हणाला, ऐक बाबा, आता हे असं चाललं आहे, तू 4-5 दिवसांनी तुझे पैसे घेऊन जा. संतोषही हो म्हणाला. आता 4-5 दिवस झाले. संतोष आपले पैसे आणायला पुन्हा त्यांच्या घरी गेला. तर बघतोय तो काय, त्याचा भाऊ खालीच थांबला होता आणि आजूबाजूला भरपूर लोक होते. संतोषची गाडी बघताच त्याचा मोठा भाऊ संतोष जवळ आला आणि त्याचे पैसे दिले
आता संतोषला पैसे मिळाले होते. संतोषने त्यांना विचारले, आता कशी आहे तब्येत तुमच्या भावाची? तर त्याचा भाऊ म्हणाला, तो कालच वारला आहे. हे ऐकून संतोषला खूप हादराच बसला. संतोषने त्याला विचारले, कसा काय? तर त्या भावाने सांगितलं, जेव्हा आम्ही त्याला घरी आणला तो खूप वेड्यागत करत होता. तो एका हातामध्ये कपाट उचलून फेकत होता, टी व्ही फेकत होता आणि सारखा बोलायचा, मी ह्याला घेऊन जाणार, मी ह्याला घेऊन जाणार. आम्ही त्याला गाणगापूरला नेणार होतो, पण त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, ही जी फॅमिली आहे ही पुण्यातली आहे. मला त्यांचं नाव माहिती आहे, पण काही कारणामुळं मला त्यांचं नाव घेता येत नाही आहे. ही जी स्टोरी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबरच हा भयानक किस्सा घडला होता. संतोष पवार असं नाव आहे त्याचं. तर मित्रांनो, तुमच्याबरोबरही असे काही रिअल लाईफ इन्सिडेंट घडले असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिली आहे, तुम्ही त्याच्यावर पाठवू शकता. अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच आम्हाला फॉलो करा. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. नमस्कार.